गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? हा असा कडक असा चहा आणि हे असं सुंदर असं वातावरण, नारळी पोकळीच्या बागा, यावरून तुम्हाला समजलं असेल की आम्ही आज कुठं आलेलो आहेत. तर आज आम्ही आलो आहेत कोकणात आणि कोकणातल्या अशा ठिकाणी की त्या ठिकाणी समुद्रकिनारा आणि इथलं असलेलं जेवण आणि इथली असलेली संस्कृती हे आज आम्ही पाहणार आहोत. ठिकाणाचं नाव आहे हरिहरेश्वर. हरिहरेश्वर मंदिर हेही तुम्हाला दाखवणार आहे आणि हरिहरेश्वर असलेला ब्रिज. आणि आज आम्ही राहिलो आहे श्री दत्तराज माऊली पर्यटन निवास या ठिकाणी. प्रवीण मयेकर हे मालक आहेत, त्यांचाही नंबर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिला जाईल. तर तुम्ही सुरुवातीपासून बघत आलेला आहे की आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला आणि इथपर्यंत येऊन पोचलेलो. तर थोडंसं आपल्या होमस्टेचा दाखवा. सकाळी उठल्यानंतर ना असा गरमागरम कडक असा चहा दिलेला आहे. काकांनी मावशींनी गरम गरम आंघोळीसाठी पाणी दिलेलं आहे आणि आता आम्ही आंघोळ करून मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे. थँक्यू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुम्ही पाहू शकता आज आपली गाडी जी आहे बीचवर अडकलेली आहे. आम्ही ह्या इथल्या ठिकाणी आलो आहोत अँड एक्झॅक्ट इथे आमची गाडी फसली. सो आम्ही तिला रेस करत करत तुटपर्यंत नेली, पण तिथं पूर्ण टायर दबले गेलेत, मागणं पूर्ण गाडी खाली बसली आहे. सो आता आपण तिथली प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथे आपले प्रथमेश भाऊ गाडीसाठी मेहनत करत आहेत. काय बोलणार आप्पा? गाडी फसली याच्यावर काय बोलणार आहे? मावल्याला शूट करायचं तो समुद्रकिनारा अशी गाडी फिरताना म्हणून गाडी आत घातली आणि किस्सा झाला, गाडी अडकली. मी श्रीरंगा बायब सगळे भरले. जस्ट लाईव्ह आपला जॅक खाली आलेला आहे सटकून. पूर्ण गाडी पुन्हा आहे तशी धसलेली आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण गाडी खाली टच झाली आहे. गाडी काढण्याचा प्रयत्न चालू आहे ना. ही कोकण किनारपट्टी, समुद्र बीच. अरे मग तिकडले जागाचं पण करायला लागेल ना. नाही तिकडे काय नाही, इकडे नाहीये तरी पण. तर निलेश भाऊ आणि प्रथमेश भाऊ गाडी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सगळ्यांनी धक्का मारा. आता आपण पाहूया काय होतंय, गाडी निघतेय का नाही. आपले ड्रायव्हर आता गाडीत जात आहेत. ज्यांच्या कर्मांमुळे सकाळी ज्यांनी आंघोळ नाही केली त्याच्यामुळे हे झालेलं आहे. तर आता पाहूया, तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवतोय गाडी निघतेय का नाही. सगळे धक्का मारण्यासाठी तयार. ड्रायव्हर रेडी. लेट्स गो. थोडीशी गाडी पुढे गेलेली आहे. आता पुन्हा एकदा तीच प्रतिक्रिया. टायर काढायचं आहे आपल्याला, दगड लावायचे ते त्या साईडला.